मेळघाट रेल्वे जे मीटर गेज होती, शेकडो वर्षापासून ब्रिटिश कालापासून मीटर गेज रेल्वे होती, जे मेळघाट रेल्वे त्याचे रूपांतर ब्रॉड गेजमध्ये करण्यात येणार होते आणि त्याकरिता मोठ्या प्रमाणावर रेल्वे विभागाकडून सामग्री धुळघाट रेल्वे आणि डाबकामध्ये आणण्यात आली होती। हे जे सामग्री आपल्या दिसून येत आहे हे तीच सामग्री आहे आणि ही सामग्री आल्यानंतर संपूर्ण मेळघाटामध्ये एक आनंदाची लहर पसरली होती। सर्वांना असं वाटत होतं की इथे आता मोठे स्टेशन बनणार आहे, मोठी रेल्वे येणार आणि आमच्या मेळघाटचा विकास होणार। पण मेळघाटचा विकास गेल्या 100 वर्षापासून होता झाला नाही। आता आपल्याला बघायचं आहे की ही रेल्वे मेळघाटात येऊन मेळघाटाचा विकास करते की ही रेल्वे जळगाव जामोद म्हणजेच जळगाव आणि बुलढाणाला जाऊन तिथचा विकास करते। संपूर्ण जगात आज कोरोनाचा प्रादुर्भाव व त्यामुळे होणाऱ्या महामारीचा मुद्दा गाजलेला दिसून येत आहे। याउलट मेळघाटातील कोरोनाऐवजी मेळघाट रेल्वे काचीकुडीचा मुद्दा गाजलेला दिसून येत आहे। ब्रिटिश काळापासून नांदेड ते अजमेर व्हाया अकोला खंडवा दुळघाट रेल्वे डाबका तलाई रेल्वे झरी मार्गे मीटर गेज काचीकुडी रेल्वे चालायची। मात्र गेल्या 4 वर्षापासून सदर रेल्वेला ब्रॉड गेज मध्ये रूपांतरित करण्याकरिता नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता। तदनंतर दुळघाट रेल्वे वन परिक्षेत्राचा वन क्षेत्र मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट झाला व ऐतिहासिक मेळघाट रेल्वेचा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाद्वारे जंगलाचे व वन्य प्राण्यांचे संरक्षणचे कारण देत मेळघाटातून नाकारून मेळघाटा बाहेरूनच म्हणजे जळगाव व बुलढाणा जिल्ह्यातून करण्याबाबत सांगितले। यानंतर संपूर्ण मेळघाटात व जळगाव सोबतच बुलढाणा जिल्ह्यात रेल्वे मार्ग आपल्या क्षेत्रातून नेण्याबाबत चढाओढ सुरू झाली आहे। मेळघाटातील समस्त नागरिक आपले ऐतिहासिक व मेळघाटाकरिता महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या रेल्वे मार्गापासून वंचित होणार असल्याची माहिती मिळताच चिंतित झालेले दिसून येत आहे। तर दुसरीकडे मेळघाटासहित संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेते पदाधिकारी मेळघाट रेल्वे करिता मैदानात उतरून रेल्वे मेळघाटातूनच अशी मागणी करत भविष्यात मेळघाटाच्या भूमीवर जनआंदोलन करण्याच्या तयारीत दिसून येत आहे। संपूर्ण देशामध्ये आज कोरोना महामारी आणि त्याचा प्रादुर्भाव याचा मुद्दा गाजलेला आहे, पण याउलट आपल्या मेळघाटमध्ये रेल्वे मेळघाट याचा मुद्दा गाजलेला दिसून येत आहे। आपण सद्यस्थितीमध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलामध्ये उपस्थित आहोत आणि या जंगलातूनच मेळघाटची जी रेल्वे आहे काचीगुडी रेल्वे हे जात होती, पण मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने या रेल्वेचा मार्ग आता मेळघाटातून नाकारता या ब्रॉडगेज जे मेळघाटचे सिंगल लाईनचे जे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होणार आहे त्याचे जो मार्ग आहे आता तो जळगाव आणि बुलढाणामधून प्रस्तावित करण्यात आलेला आहे। म्हणजे आता ब्रॉडगेज मेळघाटातून न जाता आता बुलढाणा आणि जळगावमधून जाणार आहे। परिणामी मेळघाटातील जे मेळघाटवासी आहे त्यांना दळणवळणाचा आणि मोठ्या शहरांमध्ये जाण्याचा मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला दिसून येत आहे। आता शासन प्रशासन मेळघाटवासियांकरिता कोणती पर्याय व्यवस्था दळणवळणकरिता आता उपलब्ध करून देणार याकडे सर्व मेळघाटवासियांचे लक्ष वेधले आहे आणि मेळघाटवासियांची सर्व नेतागण पदाधिकाऱ्यांची अशी मागणी आहे की जे मेळघाटची रेल्वे होती ते मेळघाटातूनच गेली पाहिजे, नाहीतर या मेळघाटाच्या भूमीवर मोठे आंदोलनसुद्धा मेळघाट रेल्वेकरिता होण्याची तीव्र शक्यता आहे। मी तस्मीन शेख, विदर्भ न्यूज, मेळघाट। मेळघाट रेल्वे ही मेळघाटाकरिता अत्यंत महत्त्वाची होती, ज्यामध्ये दळणवळण, शिक्षण, आरोग्य, शेती, रोजगार, मोठी बाजारपेठ करिता एक उत्तम माध्यम मेळघाटवासियांकरिता काचीकुडी रेल्वे होती। जर सदर रेल्वे मार्ग मेळघाटाबाहेरून करण्यात आले तर या सर्व क्षेत्रात आधीच मागास असलेला मेळघाट पूर्णत्व मागास होण्याच्या मार्गावर येऊन बसण्याची तीव्र शक्यता काही प्रौढ व प्रतिष्ठित व्यक्तींनी केली आहे। रानीगांव के सरपंच हूँ और हमारे इलाके में हमको ऐसा पता चला कि रेलवे जलगांव जामुन की तरफ से जा रहा है, ऐसा पता चला। लेकिन हमारे मेलघाट वासी और हमारे रानीगांव वासी का जो मांग है कि हमारा रेलवे नहीं जाना चाहिए। अगर रेलवे चले गया तो हमारे जो इलाके का जो एक मेलघाट का 166 गाँव पूरा जिले से ख़त्म हो जाता, मतलब जिले से संपर्क टूट जाता। और हमारे जो मार्केट आकोट मार्केट है, हमारे को अकोला मार्केट जाना पड़ता है। हमारा जो काश्तकार का मार्केटिंग जो
दाल दाना, हमारे आरोग्य, हमारा भाजीपाला और हमारे सारा मार्केटिंग हमारा अकोला और इधर खंडवा। तो हमारी को रेलवे यही मार्ग से होना और ये मार्ग से अकोला से खंडवा मार्ग हमारी को रेलवे होना। और नहीं गया अगर उधर से रेलवे जाएगा तो हमारा मेलघाट पूरा आंदोलन करने को तैयार है और हम रोड में आंदोलन करने को तयारी में सब हम। मेळघाट रेल्वेकरिता जिल्ह्यापासून तर धारणीपर्यंत, ज्यामध्ये पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा, राज्यमंत्री व प्रहारचे बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, लक्ष्मीकांत उर्फ आप्पा पाटील, रमेश मावस्कर, हरेराम मालवीय, श्रीपाल पाल, महेंद्र गेलवार, डॉक्टर रवी पटेल, रवी नवलाखे पत्रकार, संजय लायदे, शकील अहमद, शैलेंद्र मालवीय, मन्नालाल दारशिंबे, दुर्योधन जावरकर, पंकज मोरे, शिवाजी केंद्रे, शोएब मेमन, हिरालाल मावस्कर, शैलेश जिराफे, वहीद खान, अशोक वसू यांनी मेळघाट रेल्वे मेळघाटातूनच जावी अशी मागणी केली आहे. मेळघाट रेल्वेकरिता आता मेळघाट पासून तर केंद्र स्तरापर्यंत राजनीतिक चढाओढ जोर पकडत असून स्थानिक आमदार, खासदार व पालकमंत्र्यांची खरी परीक्षा असून आता मेळघाट रेल्वे पुन्हा मेळघाटातूनच जाणार की मेळघाटातील डबका व धुळघाट रेल्वे स्थानकावर कधीच कोणतीच रेल्वे पुन्हा बघावयास मिळणार नाही असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे पर्यावरण संरक्षण व वन्य प्राण्यांचे संरक्षण म्हणून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने रेल्वे मार्ग नाकारला आहे, तर दुसरीकडे याच मेळघाटातील अतिसंरक्षित जंगलामध्ये स्वतः व्याघ्र विभागाद्वारे डीसीटी सीसीटीच्या कामात जेसीबीचा सर्रास वापर, जंगलात सफारीकरिता रस्ते ब्लास्टिंग सारखे गैरप्रकार करत असून यावर कार्यवाही करणार कोण, हाही मुद्दा यावेळी महत्त्वाचा ठरणार असून परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व रेल्वे मंत्री पियुष गोयल मेळघाटास काय न्याय देणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. रेलवे बंद होने से रास्ता भी नहीं बन रहा इधर और पब्लिक भी परेशान हो गई। सब रास्ता खराब, टैगर वाले बना नहीं दे रहे, कुछ नहीं, परेशानी हो गई पब्लिक। अभी रेलवे के अलावा कोई रास्ता है क्या अच्छा? कोई रास्ता नहीं है, बस यही के रास्ता कच्चा, उधर भी कच्चा है परेशानी है। और बारिश में चालू रहता क्या? बारिश में रहता चालू, लेकिन वो कदा कीचड़ है, टोंगे बराबर रास्ते से। जब रेलवे चालू था जब कैसा था? जब सुकून था जैसा 10 रुपये में आपको तक जाता था, गाड़ी वाले 100 रुपये 150 रुपये टिकट लेते। पहले कितना लगता था किराया ट्रेन से? आपको से 10 रुपये, अब कितना लग रहा है? 150 रुपये, अब 150 150 200 लेते गाड़ी वाले। धारणीवरून तस्मीन शेख यांचा ग्राउंड रिपोर्ट.